नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक बोधकथा सांगणार आहे. राजाचा न्याय. एका गावामध्ये दोन व्यापारी राहत होते. एकाचे नाव पवन आणि दुसऱ्याचे नाव श्रवण असे होते. एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. दोघे खूप श्रीमंत होते. काही दिवसानंतर पवनला व्यापारात अपयश आल्याने कर्जात डुबू लागला आणि तो गरीब होतो. श्रवणकडे मदतीसाठी धावून जातो. श्रवण खूप दयाळू मनाचा असल्याने त्याला आपल्या संपत्तीतील अर्धी संपत्ती देऊन टाकतो. श्रवणच्या मदतीने पवन खूप आनंदी होतो. पवनला वचन देतो की कधी तुला मदत लागेल तर मी आवश्यक मदत करीन. असेच बरेच वर्ष जातात व श्रवण पुन्हा गरीब बनतो. आता त्याला पवनची आठवण होते. त्याला मदत करीन या अपेक्षेने तो त्याच्याकडे जातो, पण पवन त्याची मदत करत नाही. त्याला हाकलून देतो. श्रवणला खूप वाईट वाटते, कारण पवनने त्याच्यासोबत केलेले ते खूप वाईट कृत्य होते. हे कृत्य श्रवणच्या एका नोकराने पाहिले आणि तो राजाकडे जाऊन हे सगळे सांगतो. हे सगळे ऐकून राजा त्या दोघांना दरबारात बोलवून घेतो. राजा पवनला त्याची जुनी आठवण जागी करून देतो आणि पवनला आदेश देतो की तुझी अर्धी संपत्ती श्रवणला द्यायला सांगतो. श्रवणला अर्धी संपत्ती देतात. त्याला योग्य तो न्याय मिळाल्यामुळे श्रवण खूप खुश होतो. तात्पर्य: न्याय कधीही खरा असावा. नमस्कार मित्रांनो, अशाच प्रकारच्या तात्पर्यपूर्ण छोट्या लहान लिहून गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि तुमच्या लहान भावाला सबस्क्राईब करून जरूर सपोर्ट करा. मिळूयात पुढच्या अशा चांगल्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.